शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 32,000 रुपये जमा. आजपासून पीक विमा खात्यामध्ये जमा. आज सकाळी 11 वाजतापासून, जे की या 30 जिल्ह्यांमध्ये, यामध्ये अमरावती, वाशिम, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आजची जी आनंदाची बातमी, आज सकाळी 11 वाजल्यापासून पीक विमा खात्यामध्ये 32,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा. अनेक जिल्ह्यांमध्ये 30 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे. 32,000 रुपये, जे की याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. जर पैसे आले नसतील तर तक्रार कशी करायची आहे आणि लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे, जेणेकरून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 7 दिवसांमध्ये जमा होईल. तर आता या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर अशा बँक खात्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे. यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर अशा बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे, सोयाबीन, कापूस, तूर याची जे काही भरपाई आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2700 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात. आता यामध्ये जे काही शेतकरी बांधव आहे तर यामध्ये पुणेमध्ये 45 कोटी रुपये मंजूर झालेला निधी आणि वाटप 96 कोटी रुपये इथं झालेला आहे. बाकी निधी इथं 49 कोटी रुपये राहिलेला आहे, टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. नाशिकमध्ये मंजुरी निधी 132 कोटी रुपये, वाटप सुरू झालेला 88 कोटी रुपयाचा आणि निधी अधिक बाकी राहिलेला 44 कोटी लवकरच जमा होईल. अहमदनगरमध्ये निधी मंजूर झालेला 58 कोटी रुपये, वाटप सुरू झालेला 104 कोटी रुपयाचा आणि अधिक बाकी राहिलेला निधी 54 कोटी. जालन्यामध्ये 121 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, वाटप 79 कोटी रुपयाचा झालेला आहे, 42 कोटी रुपये बाकी राहिलेले आहे. बीडमध्ये 167 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, 118 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे, 49 कोटी रुपये जमा राहिलेले आहे. म्हणजे वाटप लवकरच सुरू होईल राहिलेल्या शेतकरी बांधवांना. आता यानंतर येथे परभणीमध्ये 118 कोटी रुपये आणि निधी वाटप सुरू झालेल्या 74 कोटी रुपयाचा आणि बाकी राहिलेल्या 44 कोटी रुपये. नांदेडमध्ये येथे आपलं 185 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 132 कोटी रुपये वाटप सुरू आणि 53 कोटी रुपये निधी बाकी राहिलेला आहे. हिंगोलीमध्ये जे काही 96 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे, 61 कोटी रुपये वाटप आणि 35 कोटी रुपये बाकी राहिलेले आहे. बुलढाणामध्ये 124 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे, 82 कोटी रुपये वाटप आणि 42 कोटी रुपये निधी बाकी राहिलेला आहे. अकोल्यामध्ये 110 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, 71 कोटी रुपये वाटप सुरू आणि 39 कोटी रुपयाचा निधी बाकी राहिलेला आहे. यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये जे काही आहे मंजूर झालेला निधी 138 कोटी रुपये, वाटप सुरू झालेला आहे 94 कोटी रुपयाचा आणि निधी बाकी राहिलेला 44 कोटी. वाशिममध्ये 102 कोटी रुपयाचा निधी मंजूर आणि 63 कोटी रुपये वाटप सुरू, 39 कोटी रुपयाचा निधी बाकी राहिलेला आहे. आता हा जो बाकी राहिलेला निधी आहे ते लवकरच शेतकरी बांधवांच्या राहिलेल्या जमा होईल. ज्या शेतकरी बांधवांना दुप्पट पीक विमा मिळेल, ज्यांचं 75% जास्त व 100% नुकसान असेल तर अशांना पीक विमा जास्त इथं येणार आहे. यानंतर यवतमाळमध्ये 176 कोटी रुपये आणि वाटप सुरू झालेला 121 कोटी रुपयाचा, 55 कोटी रुपये बाकी राहिलेले आहे. नागपूरमध्ये 115 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 73 कोटी रुपयाचा वाटप सुरू, 42 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे. यानंतर इथे वर्ध्यामध्ये 88 कोटी रुपयाचे निधी मंजूर, 54 कोटी रुपये वाटप सुरू आणि 34 कोटी रुपये निधी बाकी राहिलेला आहे. चंद्रपूरमध्ये 92 कोटी रुपये पीक विमा मंजूर, 59 कोटी रुपये वाटप सुरू, 33 कोटी रुपये इथं निधी बाकी राहिलेला आहे. गडचिरोलीमध्ये 75 कोटी रुपये निधी मंजूर आणि 45 कोटी रुपयाचा वाटप सुरू, 30 कोटी रुपये बाकी. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 126 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे, 83 कोटी रुपये वाटप सुरू, 43 कोटी रुपये बाकी. लातूरमध्ये 119 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 77 कोटी रुपये इथं वाटप सुरू आणि 42 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे. यानंतर इथे आपलं लातूरमध्ये 119 कोटी रुपये जे काही इथं मंजूर झालेले आहे, 77 कोटी रुपये वाटप सुरू आणि 42 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे. धाराशिवमध्ये 98 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर, 61 कोटी रुपये वाटप सुरू आणि 37 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे. धुळेमध्ये 84 कोटी रुपयाचा वाटप सुरू मंजूर झालेले आहे, 52 कोटी रुपये वाटप सुरू आणि 32 कोटी रुपये बाकी. नंदुरबारमध्ये 73 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे आणि 44 कोटी रुपयाचा निधी वाटप सुरू झालेला आहे, 29 कोटी रुपये बाकी राहिलेले आहे. याचप्रमाणे जळगावमध्ये 108 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे, 69 कोटी रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे
आणि 39 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे. सोलापूरमध्ये 42 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे. 95 कोटी रुपये वाटप सुरू, 47 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे. तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे, तब्बल जो काही आतापर्यंत निधी इथे वितरित करणे झालेला आहे, यामध्ये 1685 कोटी बाकी राहिलेला जो काही निधी आहे, यामध्ये 1015 कोटी आज सकाळीपासून डीबीटीच्या माध्यमातून पैसे इथं जमा होत आहे. आता कोणत्या पिकासाठी किती मिळत आहे? सोयाबीनसाठी यामध्ये 18 ते 36 हजार रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी यामध्ये 22 ते 42 हजार रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 15 ते 30 हजार रुपये प्रति हेक्टरी, मुंगासाठी 12 ते 24 हजार रुपये प्रति हेक्टरी, उडीदसाठी 12 ते 24 हजार रुपये प्रति हेक्टरी हे पैसे थेट खात्यामध्ये जमा होत आहे. गव्हासाठी 10 ते 22 हजार रुपये प्रति हेक्टरी, हरभऱ्यासाठी 11 ते 26 हजार रुपये प्रति हेक्टरी, फळबागासाठी 25 ते 75 हजार रुपये प्रति हेक्टरी. नुकसान भरपाईच्या प्रमाणानुसार जिल्ह्यानुसार भरपाई रक्कम कमी जास्त होऊ शकते. अर्ज अप्रूव्हल असलेल्या लाभार्थ्यांना पैसे तर खात्यामध्ये जमा होत आहे. अतिवृष्टी, सतत पाऊस, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तूर, सोयाबीन, कापूस याचा पीक विमा वाटप जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता यामध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले शेतकरी बांधव, कापसाचे, तूर, उडीद, मूग अशांचे पिकाचे नुकसान झालेले शेतकरी बांधव, अतिवृष्टी व सतत पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी बांधव, अप्रूव्हल म्हणजे ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, याचप्रमाणे आधार लिंक खाता आहे, पंचनामे, नुकसान भरपाई नोंद आहे, डीबीटी प्रक्रिया सुरू आहे. तर आता SBI खात्यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, तर अशा बँक खात्यांमध्ये आज सकाळपासून 18 ते 42 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. ज्यांना कुणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर अशाने लगेच या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा, 1774 या नंबरवरती. तर आता पीक विमा क्लेम रिजेक्ट झालेला किंवा पेंडिंग जर राहिलेला आहे व तुम्हाला पैसे येत नसतील, सर्वप्रथम तुमचा पीक विम्याचा क्लेम रिजेक्ट होण्याचे जे काही कारणे आहेत, तर यामध्ये बँक पासबुकला आधार लिंक नसणे, ई पीक पाहणी केलेली नाही, क्रॉप इन्शुरन्स केलेलं नाही, अर्जामध्ये चुकीची माहिती आहे, 712 आधारवर नाव चुकीचं आहे, बँक पासबुकवर नाव चुकीचं आहे, ई पीक पाहणी केलेली नाही, 712वर पिकाची नोंद नाही, याचप्रमाणे पंचनामे झालेले नाही, ई KYC बँकेचे नाही, खाते बंद आहेत, तर अशांमुळे तुमचा क्लेम इथं थांबलेला आहे. आता क्लेम पेंडिंग का दाखवतो? बरेच जिल्ह्यांमधील व्हेरिफिकेशन अजूनही सुरूच राहते. पीक विमा कंपनीकडून तपासणी, डीबीटी प्रक्रिया सुरू असणे, बँक अप्रूव्हल बाकी असणे, सौरशे जे काही सर्व्हे झाल्याच्या नंतर क्लेम तुमचा अप्रूव्हल होऊन बाकी जिल्ह्यांमध्ये पीक विमा कधी मिळेल? आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहेत, टप्प्याटप्प्याने व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर इथं जमा होईल. सध्या पेंडिंग जिल्हे काही यामध्ये आहे. यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, पालघर आहे, ठाणे आहे, नंदुरबार आहे, भंडारा आहे. तर अशा जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. या कारणामुळे वाटप उशिरा होऊ शकतो. तर आता जिल्ह्यातील व्हेरिफिकेशन अडकू शकते. याचप्रमाणे अहवाल तपासणी, डीबीटी पेंडिंग, पीक विमा कंपनीकडून फायनल अप्रूव्हल यादी. आता कधीपर्यंत पीक विमा मिळू शकते? तर मंजुरी लाभार्थ्यांना 7 ते 15 दिवस टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये आजपासून डीबीटी सुरू झालेली आहे. तर आता ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य देऊन सर्वप्रथम त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. आता लगेच तुम्ही SMS चेक करा की तुम्हाला पैसे आले का. नसेल आले तर 14447 तर या पीक विम्याच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. आजपासून अखेर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून 32 हजार रुपये या हेक्टरी पावणे पैसे खात्यामध्ये जमा